श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत श्रीमंत जयाजीराव शिंदेंना स्वामींचे वरदान. ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. भक्तांनो, स्वामींच्या कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. अलीजा बहादूर श्रीमंत जयाजीराव शिंदे सरकार हे एकदा अक्कलकोट येथे महाराजांच्या दर्शनास आले होते. त्यावेळी महाराज अक्कलकोट येथील राजवाड्यात होते. श्री जयाजीराव हे धर्मनिष्ठ, नीतिमान, दयाळू, अत्यंत उदार, शूर व शुद्ध भाविक असल्यामुळे ते महात्मा, योगी, साधू संत आणि अवतारी पुरुषांचे दर्शन स्वतः जाऊन भक्तीने घेत असत. त्यांना राजसत्ता व लक्ष्मी सर्व प्रकारे अनुकूल असतानाही मद, अहंकार नव्हता. त्यांना भगवत भक्त जनांची देखील इतकी गोडी होती की ते स्वतः आणि त्यांच्या पदरी असलेले मोठे मोठे गवई, तालासुरात, राग रागिनीत पदे, अभंग वगैरे म्हणून प्रेमभावाने भजन करीत असत. यावेळी शिंदे सरकार व त्यांच्या बरोबर काही लोक अक्कलकोट येथे आले होते. त्यामध्ये प्रख्यात कीर्तनकार गोविंदबुवा नाशिककर स्वामी होते व वेणी माधव वांबोरीकर वकीलही होते. श्री स्वामी महाराज राजवाड्यात राणी साहेबांकडे असल्या कारणाने दर्शन कसे होईल असा विचार या सर्व मंडळींच्या मनात घोळत होता. श्री स्वामींना राजवाड्यातून बाहेर आणण्याकरिता पुष्कळ खटपटी त्यांनी केल्या, परंतु पहिल्या दिवशी कोणाचे काही चालेना. मात्र दुसऱ्या दिवशी करुणार्णव स्वामी महाराजांनी श्रीमंत जयाजीराव यांचे शुद्ध अंतकरण ओळखून गावाबाहेर सेवेकऱ्यासह येऊन वृक्ष छायेत विश्रांतीस विराजमान झाले. हे वर्तमान शिंदे सरकार यांना कळताच राजभोग सोडून घाईने पायी चालत जेथे स्वामी होते तेथे दर्शनास ते आले. श्री स्वामींचे मोठ्या प्रेमाने दर्शन घेऊन ते मनोमन संतोष पावले. त्यावेळी महाराजांनी त्यांचे मनोगत ओळखून त्यांच्या सकाम निष्काम प्रश्नांची उत्तरे सहज शब्दखेळ करीत बोलून दाखविली व समर्थांनी काही खुणाही दाखविल्या. आजपर्यंत आपल्या प्रश्नांची उत्तरे कोणीही देऊ शकले नाही. हे निश्चयात्मक व आशीर्वाद रूपाने मिळालेले स्वामींचे बोल ऐकून त्यांना अतिशय समाधान मिळाले. श्री स्वामींचे अंतरसाक्षीत्व, निस्पृहत्व व दयाळुत्व पाहून श्रीमंत जयाजीराव यांना विलक्षण चमत्कार वाटला व ते म्हणाले,
महाराज, आपल्या अपूर्व दर्शनाने मी खरोखरी पुनीत झालो. अशी दिव्य तेजपुंज मूर्ती महद भाग्याने मला आज पाहावयास मिळाली. त्यानंतर गोविंद स्वामी बुवांनी हरी कीर्तन केले. तेव्हा महाराजांनी त्यांना आसनारूढ होण्यास विनंती केली आणि म्हणाले की मनोबाक कायादी दंड कोठे आहे. त्यावर गोविंद बुवा म्हणाले की मनोबाक कायादी दंड परमहंसास प्राप्त झाले. म्हणजे बाह्य कष्ट दंड त्याग होतो, त्याला कोणतीच अपेक्षा राहत नाही. आपल्या दर्शनाने आम्हास परमानंद झाला. आपली निसंशय पूर्ण ब्रह्मस्थिती राजारंकावर अभेद समदृष्टी आणि कारण्यवृष्टी पाहून मी तर काय, पण आम्ही सर्वच अत्यंत संतुष्ट झालो आहोत. व्यवहार परमार्थ अभेद ऐक्य रूप झाला आहे. आपणास विनययुक्त प्रार्थना इतकी आहे की आमची इकडची भिक्षा कृपा करून आपण अवश्य ग्रहण करावी. हे बुवांचे बोल ऐकून समर्थ पोट धरून हसले व काही शब्दांचे संकेत अर्थ जाणून बोलले. तुमच्याकडे संन्यासास घरदार वगैरे परिग्रह असतो का नसतो? नसल्यास भिक्षा कोठे कोणी करावी? बरे आहे, मग या. ही समर्थ गूढ वाणी ऐकून सर्वांनी त्यांना वंदन केले व आपल्या बिऱ्हाडी सर्वजण निघून गेले. पुन्हा दुसऱ्या दिवशी शिंदे सरकार, गोविंद स्वामी आणि इतर मंडळी श्री स्वामींच्या दर्शनास आली. त्यावेळी श्री समर्थ एका घराच्या ओटीवर बसले होते. सर्वांनी मनोभावे त्यांना वंदन करून महाराजांसमोर सर्व मंडळी बसली. महाराजांनी दादू मियास म्हणजे नोकरास हाक मारून चपाती और बेसन आणण्यास सांगितले. त्याने एका पात्रात चपाती व बेसन आणून महाराजांसमोर ठेवले. महाराज गरजले, हसत म्हणाले, आवजी, अभेद परमहंस भिक्षा लेव खाव. हे स्वामींचे बोल ऐकून गोविंद स्वामी चकित झाले आणि प्रार्थना करू लागले. आपण साक्षात परब्रह्म मूर्ती निसंशय आहात. आम्हा कोणालाही आपली स्वप्नात देखील बरोबरी करता येणार नाही. त्यानंतर श्री स्वामी म्हणाले, आपण एकच आहोत. हे अमृत वचन ऐकून त्या गोविंद स्वामींना व इतर मंडळींना फार आनंद झाला. त्यानंतर शिंदे सरकार यांनी स्वामी चरणी साष्टांग दंडवत घालून आज्ञा व आशीर्वाद मागितला. तेव्हा समर्थांनी निर्भय असा आशीर्वाद दिल्यावर शिंदे सरकार व इतर सर्वजण प्रसाद घेऊन परत निघून गेले. पुढे महाराजांच्या वर प्रसादाने त्यांच्यावरील मोठे विघ्न टळून श्रीमंत जयाजीरावांना पुत्ररत्नही प्राप्त झाले. महाराजांच्या लीला अगम्य असून वाणी गूढ आहे. त्याचा अर्थ परमभक्तांनाही काढणे शक्य होत नाही. त्यांच्या प्रत्येक चमत्काराने भक्तांना बोध होत असतो
व महाराज आपल्या मागे सदैव उभे आहेत याची प्रचिती येत असते. तुमची श्रद्धा व भाव निष्ठेने पाहिजे, मग त्यांच्या भक्ताला कधीही काहीच कमी पडणार नाही. सामान्य माणूस पराभवातून अपमानित होतो, तर सत्पुरुष त्यातून आत्मबोध घेतो. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. भक्तांनो, पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.